विशेष स्पेशल बैठकीमध्ये सांगितली होती पंकज भुजबळ। सभापती महोदय धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक एक नंतर घेऊ। सभापती महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या बोलले ना बोल नाही एक महत्त्वाच्या लक्ष वेधू इच्छितो। नाशिक महानगरपालिका बऱ्याच सभागृहातल्या सदस्यांना संशय आहे की तुम्ही फक्त खानाखोरांनी सांगितलं पुढे बोला। तर नाशिकमध्ये आता 2027 मध्ये कुंभमेळा होत आहे आणि त्या अनुषंगाने या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण जाताना पाहतो की बरेच जे आहे गरीब शेतकरी आपला शेतीमाल, फळं असतील, फुलं असतील, हे जे आहे रस्त्याने विकताना दिसतात। कुंभमेळ्याच्या वेळी निश्चितपणे तिथं रहदारी वाढणार आहे। लाखो भक्त जे आहेत या नाशिकमध्ये येणार आहेत, देशातनं येणार आहेत, परदेशातनं येणार आहे आणि त्या तिथं जे आहे या रस्त्यावर जे गरीब शेतकरी आणि फळं विकणारे जे शेतकरी आहेत त्यावेळेला त्यांना त्या रस्त्यावरून ट्रॅफिक जॅम होते किंवा रहदारीला अडथळा होतो, तर त्यासाठी तुम्ही त्यांना त्या तिथून विस्थापित करणार किंवा त्या तिथून जे आहे त्यांना ती विक्री करण्यास मनाई करणार आहे। माझी विनंती आहे की या नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये यांच्यासाठी जे आहे ही भाजी विक्री किंवा फळ विक्री करण्यासाठी जी आहे जागा आपण उपलब्ध करून द्यावी। त्यांची जी गैरसोय आहे ती जी आहे ती त्यांची सोय करून द्यावी। यामुळे जे आहे नागरिकांना सुद्धा जे आहे जो गैरसोय होत आहे ट्रॅफिक जॅमची ती सुद्धा या माध्यमातून सुरळीतपणे जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल। शासनाने जे आहे उत्तरामध्ये सांगितलं आहे की 19 भाजी मार्केट जे आहे ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत। एवढंच नव्हे तर आत्ताची जी लोकसंख्या सांगितली आहे ती 21.71 लक्ष अशी लोकसंख्या सांगितली आहे। ही वाढीव लोकसंख्या झालेली आहे 10 वर्षामध्ये आणि मार्केट जे आहे ते फक्त 19च आहे। माझी विनंती आहे शासनाला की आपण जे आहे ही भाजी मार्केट या परिसरामध्ये वाढवावे। त्या तिथं जे आहे साप्ताहिक बाजारासाठी विविध ठिकाणी ओटे बांधून द्यावे। तिथं जे आहेत या लोकांसाठी स्वच्छता गृह बांधून द्यावे। त्यांना जे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या तिथं देऊन या सर्वांना जे आहे भाजी विकण्यासाठी, फळं विकण्यासाठी जे आहे तिथं जागा उपलब्ध करून द्यावी। आपण म्हटलंय उत्तरात सुद्धा जे आहेत बऱ्याच ठिकाणी आपण जे आहे ओटे बांधून दिलेले आहेत, पण हे जी कामं जे आहेत 19 बाजारपेठ जे आपण निर्माण केलेले आहेत ते 10 वर्ष झालेली आहेत। तिथं जे आहेत ते ओटे जीर्ण झालेले आहेत, तिथं सुविधा जे आहेत जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे बरेच लोक जे आहेत आज रस्त्यावर जो आहे आपला भाजीपाला किंवा फळं जो आहे विक्री करण्यासाठी येत आहेत। तर त्यासुद्धा ज्या आहेत सुधारणा त्या भागामध्ये त्या बाजारपेठेमध्ये आपण करावी ही जी आहे आपल्या शासनाला विनंती करतो। धन्यवाद। माननीय मंत्री महोदय, या लक्षवेधीच्या अगोदर मला आपलं एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे। काल याच लक्षवेधीवरनं सभागृहामध्ये चर्चा झाली, आपण कारणे दाखवा नोटीस देखील दाखवली, म्हणजे देण्याचा निर्णय घेतला आणि कसा चमत्कार आहे बघा, पुन्हा ती लक्षवेधी माझ्याकडे झाली। मी मुद्दाम परत एकदा वाचून दाखवतो लक्षवेधीतला गाभा काय तो।
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनेक गावांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळबाग, फुलशेती व विविध कृषी उत्पादनं घेतले जात असणे, मात्र शहर परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषीमाल विक्री केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपला कृषीमाल विक्रीसाठी मुंबईसह इतर शहरामध्ये जावे लागणे, त्यामुळे वाहतूक खर्च वाढणे, वेळेचा अपव्यय होणे तसेच शीतगृहाची सुविधा नसल्याने कृषीमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असणे, नाशिकमध्ये कृषीमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी केलेली मागणी, शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी, शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी, व्यापारी, ग्राहक मार्केट उभारणे हे अत्यंत आवश्यक आहे. सदर प्रकल्पामुळे शेतमालाला स्थानिक स्तरावर योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊन कृषी मालाची नासाडी कमी होण्यास मदत होईल व ग्राहकांना ताजा व दर्जेदार कृषीमाल सहज उपलब्ध होणार असणे. आता पुढं त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी, व्यापारी, ग्राहक मार्केट उभारण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी दिनांक 26 मार्च 2026 व त्या सुमारास शासनास पत्रव्यवहार केलेला असणे, मात्र शासनाकडून झालेली दिरंगाई व होत असलेली टाळाटाळ या प्रकरणी शासनाने तातडीनं कार्यवाही व प्रतिक्रिया. परब साहेब, काल मुद्दा आपण सभागृहामध्ये मांडला होता. ह्याच्यामध्ये कुठेही महानगरपालिकेचा काही संबंध नसताना कदाचित सभापती महोदयांनी कारणे दाखवा नोटीस दाखवलेली असल्यामुळं आम्ही केलेलं काम योग्य आहे हे दाखवण्याच्या उद्देशानं पुन्हा ही नगरविकास खात्याकडे साहेब आलेली आहे. शीतगृह उभारणे, मार्केट उभारणं आणि त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की काल मी सांगितलं की आठवडा बाजार असल्यामुळं ही महानगरपालिकेमध्ये लक्षवेधी आली. आज मला असं सांगण्यात आलं की कुंभमेळ्याच्या निमित्तानं तिथं जे काही डेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये ही कामं इन्क्लूड करावी म्हणून ही लक्षवेधी आली. त्याच्यानंतर मला असं सांगण्यात आलं की ही लक्षवेधी तुमच्या नगरविकास खात्याकडे येण्याचं एवढंच कारण आहे की या संदर्भामध्ये जी असलेली मार्केट आहेत त्याचं अपग्रेडेशन तुम्ही करावं आणि ते उत्तर तुम्ही द्यावं अशी अपेक्षा असल्यामुळं ही लक्षवेधी इकडं आलेली आहे. त्याच्यामुळं सभापती महोदय, खरोखरच कळेना असं झालेलं आहे की आपण कदाचित कारवाई करतो म्हणून सांगितलेले निर्देश आणि आम्ही योग्य आहोत हे सभागृहाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पणन आणि कृषीची लक्षवेधी नगरविकासला आलेली आहे. आपण जर सांगितलं तर मी माझ्याकडे उत्तर तयार आहे, पण ते नगरविकास खात्याशी संबंधित आहे. पण अशा पद्धतीची प्रक्रिया जर वारंवार होत असेल तर त्याचे देखील निर्देश सभापती महोदय आपण द्यावेत. पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ बिझनेस, हाईट द कर्टन काय बोलत याच्यामध्ये सगळं हे सभागृहात मोडतं. आला आता. नाही काय आहे, सभागृहाची प्रथा परंपरा याचे सगळे आपण संरक्षक आहात आणि त्यामुळे कुठला विषय कोणाकडे जायला पाहिजे कुठला याच्यावरनं कालच्या पहिल्या लक्षवेधीचा वाद झाला आणि माननीय मंत्री उदय सामंत यांनी आता त्याच्यावरती सविस्तर खुलासा केला की नगरविकासकडे यायला नाही पाहिजे होती, ती पणनकडे जायला पाहिजे होती. खरं म्हणजे आपल्या सभागृहात म्हणजे परंपरागत एक दोन भाग असतो, एक सत्ताधारी असतात, एक विरोधक असतात. आता आम्हाला असं वाटतं की त्याचे 3 भाग झाले आहेत, सत्ताधारी 2 आणि विरोधक 1. तर ह्या 3 मध्ये काय कशा पद्धतीने आता ह्याचं कामकाज आपण सुरळीत आणणार ते समन्वय. काय झालंय की आमच्या प्रश्नांचा आणि लक्षवेधीचा झालाय फुटबॉल. एक जण मारतोय इकडून तिकडे जातोय, तिकडून मारतोय तिकडे जातोय. आम्ही कुठे आहोत ते तर सांगा आम्हाला. आम्ही लक्षवेधी उपस्थित करतोय, आम्ही प्रश्न उपस्थित करतोय, ही आमचा गुन्हा ठरतोय की काय असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळे ह्या सगळ्या मॅचचे आपण रेफरी आहात तर योग्य तो निर्णय द्यावा याच्या बाबतीमध्ये की कोणी कुठल्या काय करावं, कुठली लक्षवेधी कोणाकडे जावी. सचिवालय तुमचं पण काम आहे सचिवालयाकडे. शेलार साहेब जेडी बसा ना. नाही जेडी काय संसदीय कार्यमंत्र्यांचं काम आहे. कुठला विभाग कोणाकडे जायला पाहिजे उत्तर हे कोण उत्तर देणार. याच्यामध्ये
हां पण इथे आहे. शीतकरण केंद्र वगैरे शेतकऱ्यांचा माल साठवणुकीचा विषय पणनच्या अंडर येतो. तर मला असं वाटतं आता उदयजी पण इथे आहे आणि जयकुमार रावलजी पण हे दोघे मंत्री आहेत. त्याच्यामुळं यांचा जो भुजबळांचा विषय आहे की मार्केट म्हणजे जे शेतकऱ्यांचा माल येतो नाशिक शहरामध्ये त्याला साठवणुकीसाठी पाहिजे म्हणून मुंबईला यावं लागतं. म्हणून जर पणननी याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे सरळ सरळ. आपण बसा जरा बाई, मी सांगतो याच्यावर निर्णय घेतो. ही लक्षवेधी प्राप्त झाल्याच्या नंतर काल या संदर्भामध्ये मी जो निर्णय दिला, माननीय मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये आपलं वक्तव्य देखील केलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की विधानमंडळ या संदर्भामध्ये संबंधित विभागाला हे पाठवतं आणि त्याच्यात जर काही निर्णय घेण्यामध्ये संदिग्धता असेल तर सामान्य प्रशासन त्याच्यावरती निर्णय करतं आणि सामान्य प्रशासनाने तो निर्णय नगरविकासला केला आणि त्याचं उत्तर देखील प्राप्त झालेलं आहे. परंतु माननीय मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं लक्षवेधीचं वाचन केलं, शेवटी नाशिकचे आमदार आहेत आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती लोकांची गैरसोय होऊ नये हा त्यांचा हेतू असल्या कारणानं आपण जे वाचलंय ते बरोबर आहे. GADने आपल्याला ते निर्देशित केलं आणि त्याप्रमाणे आपल्या विभागाकडून उत्तर देखील आलेलं आहे. मग अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला वाटतं GADला देखील या संदर्भामध्ये दोनदा ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस नेमका विभाग कोणता आहे आणि उत्तर कोणी द्यावं हे अशा पद्धतीचं सभागृहात येणं हे गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं होता कामा नये. आपला अजून रोल सुरू झालेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आणि म्हणून हे कालच जर आपण सभागृहात होता तर हे आमच्या विभागाकडे पाठवा म्हणलं असतं तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये आपण उत्तर देणार असाल तर आपण उत्तर द्या, सुरुवात करा. त्यामुळे गंभीर आहे, यापुढे असं होणार नाही हे संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. सभापती महोदय तुम्हाला मनापासून आणि धन्यवाद आपण या देतो. संदर्भात सचिवाला देखील लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. मुख्य सभापती सचिवांना. महोदय तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हा मुद्दा मांडण्याचं कारण एवढंच आहे की कोणाचा अवमान करावा, कोणाचा अपमान करावा असा अजिबात भाग नाही. सामान्य प्रशासनाचे मंत्री महोदय देखील सभागृहामध्ये आहेत, जयकुमार रावल साहेब देखील सभागृहामध्ये आहेत. मी पण तात्पुरताच आहे. पण परब साहेबांना मी विनंती एवढ्यासाठीच केली होती की आपण हा मुद्दा मांडलेला होता तो त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा. पण परब साहेब एवढे हुशार आहेत, त्याचा फायदा घेऊन सुद्धा आमच्यावर टीका करण्याची संधी त्यांनी काही सोडली नाही. बरोबर आहे. पण साहेब सभापती महोदय ह्याच्यातनं मुद्दा एवढाच आहे की ह्याची पुनरावृत्ती होऊ नये. नाही पुढची ह्याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये. आणि पंकज भुजबळ साहेबांनी जो मुद्दा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी सन्माननीय पणन मंत्री रावल साहेबांना विनंती करेन की त्यांच्या अध्यक्षतेखाली रावल साहेब तुम्ही बैठकीचं आयोजन करावं. त्या ठिकाणी जागेची जबाबदारी महानगरपालिकेला देण्याच्या संदर्भामध्ये आपण तिथे चर्चा करू आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं शीतगृह आणि तुम्हाला अपेक्षित असलेला भाजीपाल्याचा नाश होऊ नये म्हणून असलेली पूर्ण प्रक्रिया ही त्या ठिकाणी उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि म्हणून सभागृहामध्ये माझी रावल साहेबांना विनंती आहे या संदर्भामध्ये आपण एक बैठकीचं आयोजन करावं. रावल साहेब. सभापती महोदय, शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न भुजबळ साहेबांनी मांडलेला आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये शहरामध्ये जर काही आपल्याला मार्केट उभं करायचे असतील मुंबई महानगरपालिका किंवा कुठली महानगरपालिका ते काम करत असते आणि म्हणून तो नगरविकासाकडे नाशिक शहर असल्यामुळे तो नगरविकासाकडे दिसतो. परंतु ग्रामीण भागामध्ये जर मार्केट कमिट्या उभ्या करायच्या असतील किंवा त्यांची व्यवस्था उभी करायची असेल तर ते पणन विभागाकडे येतं. परंतु सरकारमध्ये सगळ्यांची जबाबदारी एकत्रितच आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांची निगडीत आहे. भुजबळ साहेब, आपला प्रश्न जो आहे आता हा याच्यामधलं जे GADच्या माध्यमातून थोडं कन्फ्युजन झालं, कारण नाशिक शहरामध्ये शहर म्हटलं तर UDकडे जातं आणि पणन म्हटलं तर माझ्याकडे तर, परंतु आपण सारे एकच आहेत आणि विषय महत्त्वाचा आहे, सोडवणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपले जर काय प्रश्न असतील तर ते मी आता घेतो आणि त्या संदर्भात एक बैठक घेऊन तात्काळ त्याला निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू. त्या बैठकीला आपण
नगरविकास मंत्री महोदयांना सुद्धा त्याच्यामध्ये बोलू आणि याच्या माध्यमातून मार्ग काढू. शहराच्या हद्दीमध्ये मार्केट कमिटी असतात आणि तिथं ह्या गोष्टी करू शकतात. असं तुम्ही म्हणू शकत नाही की महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे आणि इथं आपण काही करू शकतो. हे तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या. असं तुम्ही म्हणू शकत नाही. शेतकरी शहरातच येत असतात बाजारात, बाजार समित्या शहरातच असतात. नाशिकमध्ये मोठी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि म्हणून त्याच्याकडं मोठी जागा पण आहे. त्याच्यामुळे तो तुमचाच विषय येईल. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की शहरात आलं म्हणून. पक्ष नेत्यांना थोडीशी गल्लत झालेली आहे की शहरामधली जी नगरपालिका असते, महानगरपालिका असते, यांच्याकडे जे बाजार असतात याच्यामध्ये जसं दादरचं फुल मार्केट आहे ते महानगरपालिकेचं आहे. असे अनेक त्यांच्या मार्केट असतात. परंतु शेतकऱ्यांची जी APMC असते ही शहरामध्ये असो बाहेर असो ही व्यवस्था पणन विभाग करत असते. आणि म्हणून हे दोघं विषय, कारण तिथे नाशिकमध्ये अशी व्यवस्था करण्यात यावी त्यामुळे हे कन्फ्युजन असावं. परंतु जरी ते असलं तरी हा विभाग जो आहे, सांगा ना मग. चाललंय मला काय कळत नाही. सरकार काय आहे की नाही? तुम्ही विषय प्रकाश असा आहे टाका. नाही, विषय असा आहे प्रकाश टाका. की पूर्ण वर्षभरात 3 सत्र होतात आपली आणि आम्ही खूप वाट बघत असतो की कधी अधिवेशन येतंय, अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न सरकारकडे मांडू आणि अधिवेशनातच सरकारकडनं उत्तर घेऊ. आता असं झालंय की सरकारकडे तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही या, आपण एक बैठक घेऊ. अरे मग ती बैठक तर कधीही घेता येईल, त्याच्यासाठी अधिवेशन कशाला पाहिजे? अधिवेशनात ज्या वेळेला लक्षवेधी मांडली जाते त्यावेळेला आमची अशी अपेक्षा असते की ह्या प्रश्नाचं उत्तर अधिवेशनाच्या या प्लॅटफॉर्मवरती इथे आम्हाला मिळावं आणि हा प्रश्न सोडावा. सरकार गोंधळलंय, यांचंच कळत नाहीये की कोणाचा पायपोस कोणाच्यात आहे. पणन म्हणतं माझं नाही आहे, नगरविकास म्हणतं माझं नाही आहे, आता जिकडे पाहिजे तिकडे हे फक्त माझंच आहे. आता गिरीश भाऊ यांना त्या कुंभमेळ्यात घुसायलाच देत नाहीयेत कोणाला. हे एक मोठं दुःख आहे अजून त्याचं. आता तुमच्या या सगळ्या भांगडीमध्ये भुजबळांसारखा बिचारा एखादा अगदी जीव तोडून लक्षवेधी मांडतोय, त्याला खेळवतायत ते लोक. मंत्री महोदय उत्तर देतात. काय चाललंय काय? हा ते उत्तर देतात. नाही, उत्तर देतात म्हणजे त्यांचं उत्तर ऐकलं ते म्हणतात माझी जबाबदारी नाही, सभापती महोदय त्यांचं झालं की बोला. सभापती महोदय, नाशिक महानगरपालिकेमध्ये अनिलजी आपण ज्येष्ठ आहात. नाशिक महानगरपालिकेमध्ये शीतगृह बांधण्यासाठी जागा जर ऐका. आवश्यक असेल तर नाशिक महानगरपालिकेमध्ये शीतगृह बांधण्यासाठी जर जागा आवश्यक असेल तर ती महानगरपालिकेकडनं दिली जाईल. त्याच्यावर निधी उपलब्ध पणन विभागानं करून द्यावा आणि शीतगृह उभा राहावं. जायचे. दुसरे महत्त्वाचा मुद्दा, अनिल परब साहेबांचा अजून एका विषयाचा मी खुलासा करतो की सगळं आमच्याकडे राहावं असं जो आमच्यावर आरोप होतोय तसं विरोधी पक्षनेते सुद्धा आमच्याकडेच राहावं असं देखील तिकडे चाललेलं आहे. त्याच्यामुळं शेवटी हा आरोप एक तिसरा विरोध, म्हणजे सत्तेमध्येच 2 भाग झाले. तुमचं पूर्ण समाधान झालं आहे असं मला वाटतं. विरोधक पाहिजे असेल त्यामुळे- त्यांना तर भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेता पण त्यांच्याकडे द्यावा. तो एका बेंचचे पण 2 भाग झालेत. बंटी पाटील साहेब परब साहेबांच्या बाजूला बसतात, ते म्हणतात विरोधी पक्षनेतापद माझ्याकडे पाहिजे. अनिल परब साहेब त्यांच्याच बेंचवर उजव्या बाजूला बसलेले आहेत, ते म्हणतात माझ्याकडे पाहिजे. आणि भाईसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं गंमत बघतायत, त्यांना माहिती आहे या दोघांच्या भांडणात माझ्याकडे पण येऊ शकतं, हा विश्वास भाईंना पण आहे. त्याच्यामुळे सगळीकडेच हे चाललेलं आहे. पुढचा काय करू? भुजबळ साहेब प्रश्न महोदय, खरोखरच ही गंभीर बाब आहे. कारण का कुंभमेळा येतो आणि त्याच्या आधी या सगळ्या सुविधा देणं फार गरजेचं आहे. आणि मंत्र्यांनी जे आहे एक चांगलं उत्तरसुद्धा दिलं आहे. याच्यामध्ये जे आहे ही सुधारणा केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मार्गी लागणार आहेत. म्हणजे जिथं रहदारी आहे तिथं जे ट्रॅफिक जॅम होतं तो सुद्धा जो आहे याच्या निकालात येणार आहे. माझी मंत्र्यांना ही एक दुसरी एक विनंती आहे की जसं हे जे आहे निलगिरी बाग
भाजी बाजार, कोणार्क नगर भाजी बाजार, सातपूर भाजी बाजार, आकाशवाणी भाजी बाजार, भाजी मार्केट, हे सुद्धा जे आहे आपण जो आहे त्वरित समजा याच्यावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि ह्या निधी उपलब्ध करून त्वरित एक काम केलं तर ही सगळी माणसं जी आहेत शेतकरी जे आहेत त्या तिथं जातील आणि आपल्याला जो आहे रहदारीसाठी सुद्धा जो आहे चांगल्या रीतीने जे आहे रहदारीला खुला होईल. धन्यवाद. पालिकेशी नक्की निगडीत आहे. 4 जी भाजी मार्केट आहेत त्याचं अपग्रेडेशन करण्यासाठी ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं जनरल बॉडीमध्ये हे सगळे विषय घेऊन आपल्याला अपेक्षित असलेलं अपग्रेडेशन करून देण्यात येईल. पुढील लक्षवेधी गोरखे, अमित गोरखेजी. लक्षवेधी क्रमांक 1